हा व्हिडिओ आहे पुण्यातील मगरपट्टा सिटी इथला। या व्हिडिओत तुम्हाला दिसतंय की एक तरुण वाहतूक पोलिसांवर हात उगारतोय। या तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची संतापजनक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हडपसर विभागातील पोलीस कर्मचारी संध्याकाळी मगरपट्टा सिटी या परिसरात वाहतुकीचे नियमन करत होते। याच वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। रस्त्यावरच्या नागरिकांना दगडही मारत होता। यावेळी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकलं आणि त्यांनी राग अनावर करत थेट पोलिसालाच मारहाण केली। आता राग अनावर झालेल्या या तरुणानं चक्क वाहतूक पोलिसालाच मारहाण केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। आता हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आता दुसरा व्हिडिओ बघितला, त्या हातानं या तरुणानं पोलिसाला मारलंय, त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जेव्हा या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत। पोलिसांच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत हा तरुण दिसत नाहीये। अक्षरशः त्याला उचलून घेऊन जाताना या व्हिडिओमध्ये दिसते। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचंही समजतंय। या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र घटनेनंतर पुण्यात पोलिसच सुरक्षित नसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते। याआधी देखील पुण्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या। त्यानंतर कालच्या या घटनेनं पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला। या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून वाटतं। आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।